सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका हद्दीतील आपटा पोलीस चौकीजवळ 2007 साली पुनर्वसन करण्यात आलेल्या गाळ्यांची सध्या अत्यंत जीर्ण अवस्था झाली असून तातडीनं पुनर्बांधणी करण्याची गरज असल्याचं मत नगरसेविका ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी व्यक्त केलं। या परिसराला भेट देऊन ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी गाळेधारकांशी संवाद साधला। कॉलेज कॉर्नर, काँग्रेस भवन आणि पुष्पराज चौक येथून पुनर्वसन करून एकूण 57 गाळेधारकांना 2007 साली येथे स्थलांतरित करण्यात आले होते। मात्र सध्या हे गाळे नटबोल्ट प्रणालीवर आधारित असून अत्यंत खराब अवस्थेत पोहोचले आहेत। त्यामुळे कोणत्याही क्षणी गाळे कोसळून जीवितहानी होण्याची भीती निर्माण झाली आहे। गाळेधारकांनी याबाबत अनेक वेळा महानगरपालिकेकडे पाठपुरावा करूनही अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याने त्यांच्यात नाराजीचे वातावरण आहे। दरम्यान महानगरपालिकेने याच ठिकाणी नवीन संकुल उभारण्याचा निर्णय यापूर्वी घेतला असून अधिकृत आर्किटेक्ट मार्फत आराखडाही तयार करण्यात आला आहे। त्यामुळे या प्रकल्पाची तातडीनं अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचेही स्वाती शिंदे यांनी स्पष्ट केले। यावेळी सर्व गाळेधारकांची सविस्तर चर्चा करण्यात आली। हा विषय महापालिकेच्या सभेत मांडून नवीन संकुल लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू असे आश्वासन ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी दिले। या प्रसंगी भाजपचे गजानन मोरे, प्राची कुदळे, सांगली जिल्हा खोके संघटनेचे अध्यक्ष गणेश कोडते, नितीन आंबे यांच्यासह सर्व गाळेधारक उपस्थित होते। सांगलीतील आपटा चौकीजवळील जे गाळेधारक आहेत त्या ठिकाणी मी व्हिजिट दिलेली आहे। माझ्या समवेत आमच्या खोकी संघटनेचे अध्यक्ष गणेशजी या ठिकाणी आहेत। तर 2007 साली विविध ठिकाणी जी खोकी होती, जी अधिकृत खोकी होती, ज्यांच्याकडे लायसन्स होते, अशा खोकीधारकांचं पुनर्वसन महापालिकेनं केलं आणि त्या माध्यमातून 2007 साली या ठिकाणी जवळपास 57 गाळे अस्तित्वात आहेत। आज समाजामध्ये अनेक लोक हे गोरगरीब आहेत, मध्यमवर्गीय आहेत, यांना मोठमोठे गाळे दुकान घेणं हे परवडत नाही। अशा वेळेला लहान लहान गाळ्यामधून हे आपले वेगवेगळे व्यवसाय चालवत असतात। आज सांगलीमध्ये जवळपास 3000 खोकी, जी अधिकृत खोकी ज्याची नोंद आहे अशी खोकी आहेत। त्यामधील साधारण 1500 खोक्यांचं पुनर्वसन झालेलं आहे। परंतु जिथं पुनर्वसन झालेलं आहे त्याच ठिकाणी आज आपण बघितलं तर ह्या गाळेधारकांचे जे गाळे आहेत ते अत्यंत जीर्ण झालेले आहेत, तुटलेले आहेत, पत्रे त्याचे फुटलेले आहेत, गंजलेले आहेत आणि पाणी ज्यावेळेला पाऊस येतो तेव्हा ते पाणी त्यांच्या आत गाळ्यामध्ये येतं। अशा वेळेला त्यांचं होणारं नुकसान पाहता त्या लोकांनी महापालिकेकडं याची दुरुस्ती करून मिळावी यासाठी यापूर्वी देखील अर्ज केला होता। या भागामध्ये यांचं पुनर्वसन हे चांगलं झालं पाहिजे। आज आपण बघितलं तर सांगली ही सुधारत आहे आणि विकास त्याचा होत आहे। अशा वेळेला या 57 गाळेधारकांना पक्के गाळे या ठिकाणी बांधून देणं अत्यंत गरजेचं आहे। त्या माध्यमातून इथं शॉपिंग मॉल टाईप आपल्याला इकडचं सुधारणा करायची आहे। याबाबतचं जे करायचं आहे त्याचं चित्रीकरण देखील झालेलं आहे आणि आर्किटेक्ट चिंचवाडे यांच्या माध्यमातून इथला पूर्ण प्लॅन तयार आहे। परंतु तो प्लॅन अस्तित्वात आणणं अत्यंत गरजेचं आहे। तर महापालिकेनं अशा या गाळेधारकांना जर पक्के गाळे व्यवस्थित बांधून दिले, त्या ठिकाणी शौचालयाची, पाण्याची चांगली व्यवस्था केली तर नागरिकांना देखील अत्यंत चांगला उपयोग होऊ शकतो। ज्या उर्वरित 3000 लोकांचं पुनर्वसन व्हायचं आहे त्या लोकांकरिता देखील महापालिकेनं अत्यंत म्हणजे वेगानं त्याच्यावर निर्णय घेतला पाहिजेत। आज अनेक ठिकाणी आपल्याला खोकी वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यावर आडवी दिसत आहेत। तर अशा वेळेला कुठंतरी त्याची सिस्टीम लागली गेली पाहिजेत आणि त्याच्याचकरिता महापालिकेच्या असलेल्या जागेच्या कडेला त्या लोकांचं पुनर्वसन व्यवस्थितरित्या होणं गरजेचं आहे। येणाऱ्या काळामध्ये आम्ही याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत। या सगळ्या गाळेधारकांशी मी आज बोललेली आहे आणि या भागामध्ये एक चांगला शॉपिंग मॉल टाईप आपण या ठिकाणी तयार करतो आहोत आणि नक्की नागरिकांना याचा उपयोग होईल याच्यासाठी पाठपुरावा मी करेन असा शब्द मी यांना दिलेला आहे। आणि यांनी स्वतः देखील पुढाकार घेऊन जर महापालिका म्हणत असेल तर स्वतः देखील खर्च आम्ही घालू आणि आम्ही स्वतः बांधून घेऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचे शॉपिंग सेंटर वेगवेगळ्या ठिकाणी उभं राहून आपल्याला या गाळेधारकांचं पुनर्वसन करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करायचा आहे।